नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. आता सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यामध्ये आदरकी बुद्रुक ह्या गावामध्ये आपल्याकडे 12.5 एकर जमीन विक्रीला आलेली आहे. अगदी डांबरी रोड टच फलटण सातारा रोडला आहे. सातारा इथून 40 किलोमीटर आहे, तर फलटण 25 किलोमीटर आहे. पुणे 100 किलोमीटर आहे. की मला अनेक जणांच्या मागण्या आल्या की आम्हाला अशी काही प्रॉपर्टी द्या की जिथे पाणी गाय गोठा सगळं होईल. त्या पद्धतीचं आता माझ्याकडे जवळजवळ 12.5 एकर जमीन आलेली आहे. त्यामध्ये अशी इमारत जवळजवळ एक 5-6 इमारती आहेत त्यामध्ये बांधलेले. त्यानंतर चिलिंग प्लॅन्टची एक इमारत आहे. इतर अजून 4-5 इमारती बांधलेल्या आहेत. त्याच पद्धतीने गाय गोठा, म्हणजे तुम्हाला जनावरं पाळायची असेल तर जवळजवळ एक 80-90 गुरं तुमचे बसतील. जशी गाय म्हशी काय असेल ती गाय गोठा एक 100 गुरांचा गोठा आहे. अगदी डांबरी रोड टच आदरकी बुद्रुक फलटण सातारा रोडला हाच रोड आहे. हे बघून घ्या, हे रोड आहे. ह्या रोडला मी थांबून बोलतोय. तर आता तुम्हाला इतर माहिती आणि सगळं देतो. अगदी चीपमध्ये स्वस्तामध्ये ही प्रॉपर्टी मी तुम्हाला देतोय आणि अगोदर पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो, त्यानंतर तुम्हाला किंमत वगैरे सांगतो. तर या मागे. तर मित्रांनो, हा डांबरी रोड टच हे बघून घ्या, पूर्ण डांबरी रोड टच आहे. 2 विहिरी आहेत. पाणी फुल आहे. एका विहिरीला पाणी 12 पाणी आहे. एक विहीर उन्हाळ्यात कमी पाणी पडतं. तर ही सगळी प्रॉपर्टी ही चिलिंग प्लॅन्ट होतं हे दाखवतं ते हे. आणि त्याच पद्धतीने अशी इमारती आहेत. हे गाय गोठा आहे, हे बघून घ्या. असं डांबरी रोड टच आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. गेट आहे, इमारती आहेत. तुम्हाला आता मी दाखवतो. हे अशा पद्धतीने चिलिंग प्लॅन्ट वगैरे आहे. असे टच, एक पाय रस्त्या डांबरीवर आहे तर दुसरा पाय आपल्या शेतामध्ये आहे. अशा इमारती बांधलेल्या आहेत संपूर्ण. हे बघा, ही चिलिंग प्लॅन्ट होतं, हे रोडलाच लागून आहे. अशा पद्धतीने असे 5-6 बांधकामं आहेत. हे बघा, आणि एक पाय रस्त्यावर आहे तर एक पाय शेतामध्ये आहे. हे बघा, हे दिसणारा ऊस, हे संपूर्ण ऊस, हे संपूर्ण ऊस आहे. असं कंपाऊंड होतं ह्याला. एक पाय डांबरीवर म्हटलं आहे तुम्हाला, एक पाय शेतात तर एक पाय डांबरीला. हे बघा, असा ऊस आहे. अशा पद्धतीने ही शेती आहे. 12.5 एकर आहे. स्वातंत्र्य DP आहे. गेट आहे. बांधकाम चांगल्या प्रकारे आहे प्रत्येक ठिकाणी. एक पाय डांबरीवर तर एक पाय असा ह्याच्यात आहे. बघा, शेतात आहे. आता आपण आतमध्ये ह्या गेटमधनं प्रवेश करतोय. हे सिक्युरिटी रूम आहे. हे बघा, सिक्युरिटी रूम आहे. स्वातंत्र्य DP आहे. असा ऊस आहे. हे बघा, हे विहीर आहे. ह्या विहिरीला पाणी कमी, आता सध्याला पूर्ण भरलेले आहे, पण ह्या विहिरीला पाणी कमी असतं, कमी होतं उन्हाळ्यामध्ये. पण दुसरी जी विहीर आहे फुल पाणी 12 पाणी असतं त्याला. असे इथं 3 रूम आहेत अशा पद्धतीने. हे बघा, तर आता तुम्हाला आतमध्ये घेऊन चालतो मी, संपूर्ण दाखवतो. चला. हे बघा, असं ऊस आहे संपूर्ण. हे असं एक पाय रस्त्यावर तर एक पाय शेतामध्ये आहे. हे चिलिंग प्लॅन्टमध्ये नेतोय तुम्हाला मी. चला. संपूर्ण ऊस आहे. बघा, ऊस लागवड आहे, संपूर्ण ऊस लागवड आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हे बघा, असे बांधकाम आहेत. सगळीकडे खोल्या आहेत, बांधलेले इमारती आहेत. तर हे चिलिंग प्लॅन्टमध्ये तुम्हाला नेतो. चला. हे बघा, असं चिलिंग प्लॅन्ट होतं ह्या ठिकाणी. अशा पद्धतीने RCCमध्ये आहे. असे प्रत्येक ठिकाणी रूम होते. हे किचन आहे. हे बघा, हे बघा, हे असं आहे. तुम्हाला पलीकडे घेऊन जातो आता. हे अशा पद्धतीने चिलिंग प्लॅन्टचं प्रोजेक्टसाठी केलं होतं त्यांनी. हे बघा, असे रूम आहेत. हे बघून घ्या. अगदी तुम्हाला चीपमध्ये मिळेल ही प्रॉपर्टी. हे बघा, अशा पद्धतीने
हे बघून घ्या. त्या असे रूम्स आहेत इमारती बांधलेले. हे बघा, हे बघा असं गोठा आहे. इथं सुद्धा इमारत आहे, संपूर्ण इमारत आहे. हे बघा, अगदी छान शेती आहे, फुल पाणी आहे. हे बघा, हे रूम गायचा गोठा होता इथं अशा पद्धतीने आहे. हे रूम आहे, खूप मोठे रूम आहे. अशा पद्धतीने शेती आहे, डेव्हलप केलेली आहे. बघणारे कोणी नाहीत, त्यामुळं अर्धवट राहिलेलं आहे. संपूर्ण वेल डेव्हलप आहे. हे बघा, पाणी पण आहे. आता बंद आहे सध्याला, असे पाण्याची सोय केली प्रत्येक ठिकाणी. हे बघा, ते रूम दाखवली तुम्हाला. चिलिंग प्लॅन्ट. आता डांबरी रोड टच आहे. हे बघा, आता गायचा गोठा दाखवतो. अशा पद्धतीने खूप छान डेव्हलप केलेलं आहे. पाहण्यासाठी कोणी नाही, त्यामुळं केवळ विक्रीस काढलेले आहे. आता आतमध्ये झाडे आलेले आहेत, मी आज जाऊ शकत नाही, इथूनच दाखवतो. अशा पद्धतीने आता हे बघा, तुम्हाला असं दाखवलेलं आहे चिलिंग प्लॅन्ट. ही सगळी शेती हिरवळ दिसतंय, जेवढं ऊस वगैरे प्रत्येक ठिकाणी असा हौद वगैरे आहे. हे बघा, इथं हौद आहे, दिसतो आपल्याला. अशा पद्धतीने इमारती आहेत, मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत. अगदी स्वस्तात मिळणार आहे. हे बघा, संपूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे. हे सुद्धा जी इमारती दिसतात बांधकाम केलेले हे आणि ते हे आपल्याच ह्याच्यामध्ये आहेत. बांधकाम भरपूर आहे. आता गाई गोठ्याकडे नेतो. संपूर्ण शेताला ऑल कंपाऊंड आहे, असे गेट आहेत प्रत्येक ठिकाणी. हे बघून घ्या. आता गाई गोठ्यात उभारलो आहे आपण. जवळजवळ 100 जनावरं बसतील अशा प्रकारे गोठा आहे. रेडी सेटअप आहे. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडेच आहे. हे बघा, अशी शेती पण आहे. पाणी भरपूर आहे, सध्याला पाणी चालू आहे. हे बघा, पाण्याचा असा स्रोत आहे. प्रत्येक ठिकाणी पाणी आहे आणि ड्रीपवर अशा पद्धतीने पाणी येतं. हे बघा, हे बघा, हे बघा, पाणी अशा पद्धतीने संपूर्ण ठिकाणी पाणी आहे. अगदी चांगली शेती आहे. हा ऊस आणि हा ऊस संपूर्ण डांबरी रोड टचला असलेला हा प्रोजेक्ट आहे. अगदी स्वस्तात तुम्हाला मिळवून देतो. चला, तर आपण शेताच्या लास्ट टोकाला आलो आहोत. 12.5 एकर शेती तुम्हाला सांगितलेलीच आहे. अशा पद्धतीने विहीर आहे, खूप मोठी आहे, बारमाही पाणी आहे, फुल पाणी आहे. सध्याला असा गहू लावलेला आहे, बघून घ्या. आता विहिरीकडे चाललो आहे आपण. हे जेवढा गहू दिसतो ते सगळं संपूर्ण आपण लास्टच्या टोकाला आलो आहोत. आता हे अशा पद्धतीने गहू आहे. हे बघा, विहीर दाखवतो तुम्हाला मी. खूप मोठी विहीर आहे, मला साईज माहीत नाही. हे बघा, विहीर आहे, बारमाही पाणी, फुल्ल भरलेली विहीर आहे. हे बघा, पाणी चालूच आहे. हे बघा, वरच पाणी आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाणी आहे. फुल भरलेली विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे
आणि ही लास्टचं टोक म्हणजे हे संपूर्ण लावलेली जी गहू आहे हे बघून घ्या. ह्या नारळ झाडाच्या अलीकडे, ह्या झाडाच्या अलीकडे हे बघा, हे अशा प्रकारे शेती आहे. खूप चांगली आहे. ही विहीर आहेत, एक सोडून 2 विहिरी आहेत. ही बारमाही पाणी असलेले फुल भरलेले रोज चालू आहे. आता इतर माहिती देतो चला. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये आपलं हे फलटण सातारा रोडला आदरकी बुद्रुक ह्या गावामध्ये ऑल कंपाऊंड म्हणजे तारेचं कंपाऊंड, डांबरी रोड टच, दोन्ही बाजूला डांबरी दोन्ही बाजूला डांबरी आहे, रोड आहे, डांबरी रोड टच आहे. त्यामध्ये चिलिंग प्लॅन्टचा वगैरे अगदी भक्कम इमारत बांधलेली आहे. RCC इमारत बांधलेली आहे. त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी असे 3-4 खोल्यांचे खोल्या बांधलेल्या आहेत. म्हणजे बरेच कंस्ट्रक्शन पण त्यामध्ये भरत आहे. 2 विहिरी आहेत. एका विहिरीला पाणी कमी आहे, पण दुसऱ्या विहिरीला मुबलक पाणी आहे. कधीही ती विहीर आटत नाही. त्याच पद्धतीने आता सध्याला तिथं गाईचा गोठा केलेला आहे. जवळजवळ 100-150 गाया बसतील त्या गोठ्यामध्ये. अशा पद्धतीने ते गोठा आहे. ऊस आहे, पाणी आहे, त्यानंतर गहू आहे. चांगल्या पद्धतीची ही शेती आहे. ज्यांना हे प्लॅन्ट म्हणजे व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं की फलटणपासून 25 किलोमीटर आहे, साताऱ्यापासून 40 किलोमीटर आहे, पुण्यापासून 100-125 किलोमीटर हे भाग पडेल. ही शेती आता ह्याची प्राईस कोट केलेली आहे त्यांनी फक्त 22 लाख, एकरी 22 लाख. सगळ्या इमारतीसह सगळं आहे तसं सेटअपसह त्यांना ती 12 एकर आणि वर थोडीफार आहे, 5-10 गुंठे असतील. आपण 12 एकर धरून जाऊयात. त्या संपूर्ण इमारतीसह तेवढ्या शेती हे 12 एकर तुम्हाला फक्त एकरी 22 लाखाप्रमाणे द्यायचे आहे. त्याच पद्धतीने माझ्याकडे प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे दोन्ही ग्राहक आहेत. माझ्याकडे 12-13 जिल्ह्यामधून मला फोन येत असतात किंवा आम्हाला शेती घ्यायचं आहे, घर प्लॉट असं, किंवा आमची विकायची प्रॉपर्टी विकायची आहे. माझ्याकडे दोन्हीही ग्राहक अवेलेबल आहे, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.